नमस्कार. मी भास्कर मोघे पाटील, योग शिक्षक, पतंजली योग समिती यवतमाळ. वयाच्या 40-45 नंतर प्रत्येकाला जॉईंट्स पेन होतात, घुटण्याचे त्रास होतात. जे आपले घुटणे असतात त्यामध्ये आपली ऑइल लेवल कमी होतं आणि घुटण्याचे आपल्याला त्रास होतात. वात, कफ आणि पित्त हे त्रिदोष आपल्या शरीरात असतात. त्यापैकी जर आपला वात बिघडला तर निश्चित तुम्हाला घुटण्याचे त्रास होतात. त्यासाठी आपल्याला छोटे छोटे व्यायाम आहे, पायाचे व्यायाम. ते जर आपण 1 महिना केले तर निश्चित तुम्हाला 1 महिन्यात हे त्रास कमी होतील, आपल्याला फायदे होतील. त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ थोडा लांब होईल की आपण यामध्ये घेऊया आपण पायाचे व्यायाम. हे 1 महिना कंटिन्यू करायचे आहे. लांब पाय करायचे, टोटल पूर्ण बोटं मोडून घ्यायची, अशी मोडायचे सोडायचे, मोडायचे सोडायचे. त्यानंतर दोन्ही पाय सामोरताना पूर्ण ताण देऊन थांबायचा आहे. पुन्हा आपल्याकडे ओढायचे. श्वास सोडत सोडत पुढे, श्वास घेत घेत मागे, पूर्ण ताण द्या. आपल्या मांड्यापासून पूर्ण ह्या व्हेन्स मोकळ्या होतात. याने हे 10 ते 15 वेळा करायचं. दहा 15 वेळा झाल्यानंतर मग दोन्ही पाय चिपकून ठेवायचे, आपल्याला गोल फिरून घ्यायचे. एका साईडने 8 ते 10 वेळा. त्याला पुन्हाच उलट घ्यायचं 8 ते 10 वेळा. पूर्ण ताण बसेल एवढा. त्यानंतर पायाची टाळी वाजून घ्यायची थोडी. पुन्हा 2 पायात थोडं अंतर, अंगठे जमिनीवर टाकायचे, कळांचे जमिनीवर. हे जे आपले घुटणे आहे, घुटणे हे मुव्हिंग होतात, त्यामुळे ॲटोमॅटिक आपले घुटण्याचे त्रास कमी होतात. ते 10-15 वेळा हे करून घ्यायचं. त्यानंतर एक पाय जवळ घेण्याचा प्रयत्न करा, हळूहळू जेवढा होईल तेवढा. एक पाय जवळ घ्यायचा. दोन्ही पाय थोडं. हे जे घुटणे आपले, घुटणे दुखत असेल, घुटण्याचे आपल्याला पॉलिश करायची. घुटणे आपल्याकडे असे असे ओढत राहायचे. दोन्ही हाताने द्या, थोडी वाटायच्या, अशी अशी गोल फिरून घ्यायची दोन्ही साईडनी. तिथली असं घेऊन घ्या. त्यामध्येच पूर्ण नाडीच्या नसा मोकळ्या होतात. याला म्हणतात तिथली आसन. पुन्हा थोडे पाय लांब, दोन्ही पाय लांब ठेवायचं. उजवा हात डाव्या पायाच्या अंगठ्याला लावायचा आहे. चला, यामध्ये आपली थोडी कमरेची सुद्धा व्यायाम होऊन जातात. 2 हे सुद्धा 5-50 वेळा करून घ्यायचं. आपले नंतर फास्ट, आधी हळूहळू घ्यायचं, नंतर फास्ट करून घ्यायचं. याने आपली वजन सुद्धा कमी करणे आहे आपल्याला. कारण वजन वाढलं की आपले घुटण्याचे त्रास वाढतात. पोटाची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आपल्याला चक्की आसन घेऊन घ्या.
श्वास घेत घेत समोर, श्वास घेत मागे. 10 वेळा एका साईडने, त्याला 10 वेळा उलट. काही घुटण्यासाठी उभ्यामध्ये व्यायाम आहे, ते सुद्धा आपण 1-2 घेऊन घेऊ. उभ्याचे सुद्धा व्यायाम असतात, ते सुद्धा आपण 1-2 वेळा घ्यायचे. आपल्याला पहिले घेऊन घ्यायचं थोडं ताडासन. पोहच्यावरती उभं व्हायचं आपल्याला. हे सुद्धा 5-6 वेळा करून घ्यायचं. घुटण्यासाठी आवश्यक हा जो व्यायाम आहे, दोन्ही हात समोर घ्यायचे आपल्याला. घुटण्यावरती बसण्याचा प्रयत्न करायचा. एक जितका वेळ बसता येईल तेवढा आहे. 2, 3, 4, 5, 6. हे सुद्धा 10 वेळ करून. त्यानंतर दोन्ही पायात थोडं अंतर ठेवायचं. तीच पोझिशन. उजवा पाय वाकवायचा, डावा पाय सरळ ठेवायचा. डावा वाकवायचा, उजवा सरळ ठेवायचा. हे सुद्धा 8-10 वेळा करून घ्यायचं. त्या एक हनुमान बैठक घ्यायची आपल्याला. पूर्ण कमरेला वाक द्यायचा. दोन्ही साईडनी. थोडा व्हिडिओ मोठा होईल. हे सुद्धा 2-2दा 3-3दा घेऊन घ्या. त्याआधी दोन्ही हात घुटण्यावर ठेवायचे. घुटणे गोल फिरून घ्यायचे. उलट. हे सुद्धा 10-20 वेळा घ्या. निश्चित तुम्हाला घुटण्याचे लाभ होतील. ज्यांचे ज्यांचे घुटणे दुखत असेल, चालायला त्रास असेल, त्याने निश्चित एवढे व्यायाम आणि प्राणायाम, जसं आपण कपालभाती म्हणतो, अनुलोम विलोम म्हणतो. कपालभातीमध्ये सुद्धा आपल्या पूर्ण व्हेन्स मोकळ्या होतात. जिथे रक्तप्रवाह थांबला तिथे आपल्याला त्रास होतो. प्रत्येक जॉईंट्समध्ये रक्तप्रवाह थांबत असतो, त्यामुळे आपल्याला तिथे त्रास होतो. रक्तप्रवाह सुरळीत झाला, आपले त्रास ऑटोमॅटिक कमी होतात. त्यांचं वजन वाढलं असेल त्यांनी सुद्धा थोडे व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. कपालभाती तुम्ही 10-10, 15-15 मिनिट जर केलं तर तुमचं वजन कमी होईल. आज हा व्हिडिओ आपण मुद्दाम टाकला. ज्यांना बहुतेक लोकांना पायाचे त्रास असतात, पायाचे त्रास कमी व्हावे, आपण जर नियमित हा व्यायाम केला तर निश्चित तितके पायाचे त्रास कमी होतील, घुटण्याचे त्रास कमी होतील, चालायला त्रास होणार नाही. आहार विहार ह्या सुद्धा पद्धती आहे. आपलं वात वाढू नये यासाठी आपल्याला आहाराकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. सायंकाळी शक्यतो आंबट पदार्थ खायचा नाही, त्यामुळे आपलं पित्त वाढतं. पित्त वाढले की वातसुद्धा आपला बिघडतो. म्हणून सायंकाळी शक्यतो आंबट पदार्थ खाण्याचा टाळा. सायंकाळचं जेवण थोडं लवकर घ्या. झोपाच्या 2 तास आधी जेवण व्हायला पाहिजे. ते आपण बेडवर जायच्या आधी, झोपाच्या नाही, बेडवर जायच्या आधी. नाही तर आपण जेवण केल्यानंतर लगेच बेडवर जातो, ते आपलं अन्न पचत नाही, अन्न सडत असतं. अन्न सडलं की आपल्या ॲटोमॅटिक मला पित्त वाढतं, गॅसचे त्रास वाढतात, तुझा वातही वाढतो आणि कफसुद्धा वाढतात. मग आपल्याला अन्न पचन होण्यासाठी आपण झोपण्याच्या वेळेच्या आधी 2 तास जेवण खायला पाहिजे. एवढी थोडीफार आहार विहार याची काळजी घ्या. प्राणायाम करा, घुटण्याचे व्यायाम करा. जे आपण व्यायाम सांगितले ते व्यायाम करा. निश्चित तुमचे पायाचे त्रास कमी होईल. पुन्हा एखाद्या समजा जास्तच जॉईंट पेन असेल, हे आपलं जे हा जो घुटणा असतो, इथे एक उडदाच्या पिठाचं आळं करायचं. उडदाची पीठ भिजवून घ्यायचं, त्याचं थोडं आळं करायचं. आपण जशी कणकेची वाटी करतो त्या प्रकारे. यामध्ये कोमट तेल घ्यायचं, तिळाचं तेल घ्यायचं, कोमट करायचं त्याला थोडंसं चांगलं गरम. ते आपल्या ह्या आळ्यामध्ये तेल भरून ठेवायचं. दोन्ही घुटणे तर कसं, दोन्ही घुटण्यात आळ्यामध्ये तेल भरून ठेवलं म्हणजे ऑटोमॅटिक तेल आपल्या टोंगळ्यामध्ये जिरेल आणि आपली ऑइल लेवल वाढेल. जे आपला कटकट आवाज येतो हा इथे बंद होऊ शकतो. म्हणून ते आपलं तेल, गरम तेल करायचं, तिळाचं तेल, आणि ते आपल्या घुटण्यामध्ये असं भरून ठेवायचं थोड्या वेळ. ते आळं असतं की आपलं तेल बाहेर निघत नाही. जोपर्यंत जिरत नाही तेल तोपर्यंत थोड्या वेळ थांबायचं. म्हणजे ऑटोमॅटिक ते ह्याचं 5 ते 6 वेळा करा. 5-6 दिवस निश्चित तुमचे पुन्हा घुटण्याचे त्रास कमी होतील.
चालायला त्रास होणार नाही. आज 10 मिनिटाचा जरी व्हिडिओ झाला असेल, हा व्हिडिओ सगळ्यांनी बघा. 90% लोकांना वयाच्या 50 नंतर घुटण्याचे त्रास होतात. आपण जे औषध खातो हे पेन किलर आहे. आपण औषध खातो हे दुखण्यासाठी. प्रत्येक डॉक्टर दुखण्यासाठी तुम्हाला पेन किलर देतात. असं वाटतं आपण औषध घेतलं की औषध घेतपर्यंत आपण आपले घुटणे बसले असं वाटतं. पण औषधाची समजा तीव्रता कमी झाली तर ऑटोमॅटिक तुमचे घुटणे पुन्हा चालू होतात. मग औषध न घेता आपल्याला जर फिट व्हायचं असेल हे छोटे छोटे व्यायाम निश्चित करायचे आपल्याला. चला पुन्हा उद्या भेटूया. आपण उद्या पाठीवाची आधी पाठ आणि कंबर दुखत असतात त्यासाठी सुद्धा आपण उद्याचा व्हिडिओ त्यासाठी राहील आपला. धन्यवाद. ओम नमस्कार.